तर शुभप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, राकेश नांदुरके या व्लॉगमध्ये. आपण आहे आज मैसूरमध्ये. तर मैसूरमध्ये काल आपण रात्री आलो आणि चेक इन केलं रिओ मेरिडियन हॉटेलमध्ये. छान हॉटेल होतं. जरा खूप दिवसापासून व्यवस्थित हॉटेल पाहिजे होतं, व्यवस्थित आंघोळ करायची होती. जरा काल व्यवस्थित झोप आली एसी मध्ये आणि आराम पण हवा होता, कारण कंटिन्यू ड्रायव्हिंग आणि साईट सीइंग चालूच होते. तर आपण इकडनं आता एक्झिट करतोय हॉटेलमधून आणि जातोय टुवर्ड्स मैसूर पॅलेस, आणि एक झू बघायचा आहे आणि चामुंडा देवीचं एक टेम्पल आहे फेमस. तर हे करून मग आपण टुवर्ड्स निघणार कोल्हापूरच्या दिशेने. तर इकडनं कल्याण आपल्याला दाखवतं ते 19 तास ते आपल्याला 2 दिवसात कंप्लीट करायचे आहेत. तर हे सगळं साईट सीइंग करून आज बहुतेक मोठा स्ट्रेच होणार आहे ड्रायव्हिंगमध्ये. चला आपल्या प्रवासाला लागू. आता मी पार्किंगमध्ये आणि गाडी काढतो. गणपती बाप्पा मोरया. निघालो आपण हॉटेलमधून, पण काय झालं, चामुंडा देवीचं टेम्पल हे इकडनं जवळ 35 मिनिटावर आहे. कारण 35 मिनिटं जायला, 35 मिनिटं यायला. तू 1 तास आणि तिकडे जाणार तर कमीत कमी अर्धा तास पाहिजे, म्हणजे 1.5 तास तिकडे जाईल. 2 तास पकडा सगळं. त्याच्यामुळे तो स्किप करतोय आपण. मग इकडे जवळ झू आहे 4 किलोमीटर वरती, आणि मग नंतर आपलं मैसूर पॅलेस. असं बघून मग आपण कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान करू. गाडी आपण पार्किंगला लावली आणि रिक्षाने चाललोय सध्या, कारण इथं पार्किंग मिळत नव्हती आणि मुश्किली पार्किंग मिळाली. मग कदाचित आपल्याला इथे पण नसती मिळाली. कुठे पॅलेसमध्ये शॉपिंगला आहे बघा बाहेर सगळं. एलिफंट आहे पण लाकडी. लाकडी सगळ्या वस्तू इथे छान छान मिळतात इकडे. आपल्याला हे पण घेऊन जायचं आहे. आपण जिथे जातो तिकडचं आपण कलेक्ट करतो. तिकीट रेट्स आहे बघा इकडे, आणि टायमिंग पण दिलेलं आहे. राजमहल प्रवेश, आणि इकडनं आपल्याला जायचं सरळ आतमध्ये. इथे शूज काढून जायचं आहे. इथे कंपल्सरी शूज काढून जायचं आहे. वे टू एक्झिट आहे. अच्छा, पण आपण आता एंट्री करतोय. शॉपिंग झाल्यानंतर बरी शॉपिंग झाली नाही बोलता बोलता. हिस्ट्री दिली इकडे. आता आपण मेन एंट्री करू आतमध्ये पॅलेसमध्ये ऑफिशियली. आचार्य स्कूलचे पिकनिक पण आली इकडे. याचं स्ट्रक्चर चालू केलं तर 1897ला किंग कृष्णराजा. मैसूर फेमस आहे चंदनसाठी आणि लाकडी कलाकृतीसाठी. इथे मार्बलचे पण काही स्ट्रक्चर्स आहेत. छोटा डेमो पण आहे. सभामंडप पाहिल्यानंतर आपल्याला पॅलेसचा बँड बघायला मिळतो. हे त्यांनी पेंटिंग काढलेली आहेत आणि पेंटिंगद्वारे आपल्याला प्रदर्शित करण्यात येत आहे की हा कर्नाटिक बँड, पॅलेस बँड हा आपल्याला त्यांनी दाखवण्यात आलेला आहे. सगळ्यांचा एक प्रॉपर एक युनिफॉर्म, आणि कुठला उत्सव असतो त्यावेळेला हा बँड वापरला जातो. त्याच्यानंतर काही पेंटिंग्स केलेले आहेत त्यांनी, म्हणजे वंशज जे आहेत त्यांचे, राणी, त्याच्यानंतर मग स्वतः राजा, कोटियार राजा. आणि या पॅलेसचे जे आर्किटेक्चर होते ते नायडू आपले भारतीय होते, पण सगळी कल्पना जी होती ते फॉरेनचे एक इंजिनियर होते, त्यांनी मांडली. आता ही जी टाईल्स दिसते तुम्हाला, ही त्याच वेळची प्राचीन आहे. आणि ही जी टाईल्स आहे ती अशी अखंड नाही आहे, तर त्याला स्टोन काव केलेले आहेत, त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्यांनी. आणि तर या जागेला आखाडा म्हणतात. तर राजा राणी वरतून सगळे साहसी खेळ बघायचे. तर या कक्षामध्ये सगळे चेअर्सचे प्रकार त्यांनी ठेवले. मोस्टली सगळे चांदीचे आहेत, आणि मध्ये तुम्ही बघू शकता हस्तिदंत आहे, सगळे चांदीचे. आणि ड्रेसिंग टेबल, आपण ज्याला ड्रेसिंग टेबल बोलतो त्या प्रकारे आहेत. तर या कक्षामध्ये सगळं चेअर्सचा त्यांनी प्रकार ठेवलेले आहेत.
आणि इथे तुम्ही बघू शकता हत्ती बफिंग बोलतात ना, त्या बफिंग केलेलं आहे हत्तीला. तर हे पाहिल्यानंतर नक्कीच वाटतं की यांनी तिकीट का ठेवली असेल. आणि पॅलेस जोपर्यंत बोलत नाही, जोपर्यंत असे पिल्लर्स किंवा असं भव्य नजारा जोपर्यंत तुम्हाला बघायला मिळत नाही, तर बोलतात ना पैसे वसूल, तर ते आहे हा पॅलेस. आणि मी मोस्टली माझं असं सवय, मी ज्या वेळेला काही ऐतिहासिक वस्तू बघतो त्यावेळेला मी त्या काळामध्ये जाऊन असं कल्पना करतो की कसं असेल त्यावेळेला. तर आता इथे तुम्ही इंजिनिअरिंगची कमाल बघा. इथे तुम्हाला मध्ये कुठेच पिल्लर दिसणार नाही. म्हणजे असं भव्य दिव्य त्यांनी असं सभा मंडप इथे बांधलेला आहे. मध्ये कुठेच पिल्लरचं हे नव्हतं. आणि इथे बघा पिल्लर आणि यांचे जे कलर्स ज्यांनी वापरलेत ना, खूपच सुंदर कलर्स. इथे बघा, इथे कुठेच तुम्हाला मध्ये पिल्लरचा असा आधार दिसणार नाही. तेवढं जबरदस्त बांधलंय. आणि हे जे वरती सगळं तुम्हाला दिसतं, हे सगळं नक्षत्र त्यांनी बनवलेत. जेवढे सगळे नक्षत्र होऊन गेलेत ना, तर हे सगळं नक्षत्राचं कोरीव काम आहे आणि त्यांनी तिकडे डिस्प्ले केलेलं आहे नक्षत्र वरती. वा, एवढं बारीक काम, प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक काम. वरती बघा, आता तुम्ही पूर्ण टीकवूड यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर मग गोल्डन, स्काय ब्लू कलर. आणि हे कलर पण लॉंग लास्टिंग कलर्स आहेत. आणि हे मेंटेन ठेवणं म्हणजे खरंच कमाल आहे. आपण मगाशी जसं बँड बघितला, काय उत्सव असतात त्यावेळेला ते बँड वापरतात, तसं हे हत्तीच्या वरचे अलंकार आहेत सगळे, ते उत्सवाला वापरतात. शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती. पण एंट्री इकडनं केली नाही, एक्झिट आता इकडनं करू. आणि ते आहे मैसूर पॅलेस रेसिडेन्शियल विंग, म्हणजे जे पुढची जी जनरेशन आहे ते इकडे राहतात, रॉयल फॅमिलीचे. इथे आपण पार्किंगमध्ये आलो होतो, आपलं जे काय शॉपिंग केली इथे सामान ठेवायला. आणि आता इकडनं असं चालत चाललो आहे झूमध्ये. जास्त लांब नाही आहे, 500 मीटरवरती असेल. चल या साईडने जाऊ, या साईडने सावली जरा. झूमध्ये जाऊ. नाही रे, तिकडे फक्त त्या साईडला. हां, चला. हे ऑनलाईन पण तुम्ही असं बुक करू शकता. अडल्ट 2 आणि कॅमेरासाठी 200 रुपये. हे बघा असं कॅमेरा. आता याच्या गोप्रोचे आपल्याला 200 रुपये लागले. आणि बॅटरी कारने गेलं तर 200 रुपये, पण त्याच्याने लवकर होईल. देवीची मूर्ती किती सुंदर आहे. डायग्राम दिला आहे कुठे काय असणार आहे ते. हे बघा, पक्षीपासून सुरुवात झाली इकडे. लव बर्ड्स. त्याच्यानंतर सायरस क्रेन. याच्यानं ब्लू क्रेन वगैरे पण येतात. हे सायरस क्रेन आहे. अच्छा, याची लाईफ स्पॅन 20 इयर्स आहे. एका पायावर उभा आहे बघा. शिक्षा दिली आहे ना. सफेद मोर आहे बघा, पण एवढं दिसणार नाही व्यवस्थित. हा आहे बघा, इकडे पण आहे. खूप सुंदर आहे. लेझर ॲडजटंट स्टॉर्क. तिकडे व्हाईट टायगर खाली. हो रे, व्हाईट टायगर इकडे खाली आहे. हा एक बघा. निघालो आपण. म्हणजे आपण मैसूर पॅलेस पाहिला, त्याच्यानंतर आपण झूमध्ये गेलो. आता आपण पार्किंगमध्ये आलो आहे. हे बघा ही पार्किंग. प्रवीण सामान लावत आहे, कारण ब्रेक दाबला की सगळं पडायला नको. खूप शॉपिंग झाली यावेळेला, नाही करता म्हणजे ऑफकोर्स फॅमिलीसाठीच. आणि आता निघू. वाजले 4. निघालो आपण. कोल्हापूर दाखवते 12 तास, म्हणजे सकाळचे 4 वाजता पोहोचू. पण तिथपर्यंत आपण चालवणार नाही आहे. आपल्याला 12पर्यंत जेवढं खेचता येईल मॅक्झिमम. चांगला रोड रात्री तर मिळणारच आहे. जेवढं आपल्याला चांगला रोड खेचता येईल मॅक्झिमम तेवढं खेचू. आणि बाकीचं मग उद्या. हा, कोल्हापूर तर नाहीच होणार. बघू. इकडनं 700 किलोमीटर आहे कोल्हापूर, तर तिकडनं 400, म्हणजे जवळजवळ 1100 किलोमीटर आपल्याला 2 दिवसात करायचे. नवण्यासारखं तर नाही आहे म्हणा, कारण आपण आता बँगलोर थ्रू नाही चाललो आहे.
इकडे हसन चिकमंगळूर वगैरे त्या साईडने चाललोय आपण आणि मग कनेक्ट होणार आपल्याला धारवाड वगैरे तो रोड. तर एकाने सांगितलं आम्हाला की चांगला रोड आहे, काय हरकत नाही, तुम्ही म्हणजे या रोडने जाऊ शकतात. तर आपला जो टार्गेट होता त्याच्यापेक्षा खूपच उशीर झाला, कारण शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आज, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये. म्हणजे तसं आम्ही तर धावतच पाहिलं सगळं. झू तर आपण एकदम फटाफट पाहिलाय ना रे, म्हणजे आम्ही बॅटरी कारपेक्षा पण फास्ट बघून बाहेर निघालो. पण काय गर्दी आहे, तर आता एवढं लांब आलं तर आपलं सगळ्याच गोष्टी बघायच्यात. इथे म्हैसूरच एक असं आहे की जिकडे तुम्हाला म्हणजे आफ्रिकन ॲनिमल्स बघायला मिळतात, जसे जिराफ, त्याच्यानंतर मग चित्ता जे आपण भारतामध्ये आणले होते, आणि त्याच्यानंतर मग आफ्रिकन एलिफंट, हे 3 नवीन होतं. बाकीच्या झूमध्ये तर आपण तसं सगळं बघतो, वाघ आहे, सिंह आहे किंवा इतर प्राणी आहेत, पण आफ्रिकन बघायला आपल्याला मिळत नाही. चित्ता आणले होते भारतामध्ये, मला वाटतं 13 आणले होते, ते इकडे आहे. इथे तर सिटी जरा मोकळी आहे ही, हे बघा रोड असे बऱ्यापैकी आहे. मेन सिटी पासून थोडंसं बाहेर आलो आपण, तर अशी आहे सिटी. एकदा हायवे कनेक्ट केला आपण तर मग फास्ट न्यायचा प्रयत्न करू, जी काय स्पीड लिमिट असेल त्याप्रमाणे. स्पीड पण दिलेली आहे यांनी. ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट चांगली आहे यांची. मोठे मोठे रोड आहेत, जस्ट लाईक चंदीगड सारखे असे मोठे सर्कल आहेत. चांगली सिस्टम केली आहे यांनी. चेकिंग झाली आमची, म्हणजे कोण ड्रिंक अँड ड्राईव्ह करताय का, मग आपल्याला असं चेक करतात स्मेल घ्यायला, एकदम काच ओपन करून आपल्याला विचारतात नाव काय, जेणेकरून नाव सांगताना आपला स्मेल वगैरे येणार. असं काही लोकांना पकडलं, हातपाय जोडत होते. नाग आम्ही मधल्या रस्त्याने आलो कुठल्या तरी, कारण तो बेळगाववाला, सॉरी बेळगाव नाही, बँगलोरवाला रस्ता खूप लांबून दाखवत होता. आपला जवळजवळ 60-70 किलोमीटर पण वाढत होते आणि तास पण वाढत होते. भले तो हायवे तरी पण माहिती नाही का काय ते रिझन का. बँगलोर थोडीफार ट्रॅफिक पण असते, आणि तर हा एक वेगळाच रस्ता आहे. आम्ही पकड आणि गाववाल्यांना वगैरे पण विचारून गेलो आम्ही. सांग ना, नागमंगलम. हा नागमंगलम म्हणून आहे. नागमंगलम त्या रस्त्याने आलोय. तुम्ही मग कधी म्हैसूरवरून निघाला तर विचारूनच निघा. गाववाल्यांनी आम्हाला हा रस्ता सजेस्ट केला, आणि कोण नाही बघा, म्हणजे जास्त नाही आहे, म्हणजे आपण 80च्या स्पीडवर तर आरामात नेऊ शकतो. हार्डली कार आणि ट्रक आहेत, बाईकवाले तर असणारच लोकल. फक्त एवढं सांभाळून, कारण सिंगल लेन आहे, तेवढंच फक्त सांभाळून तुम्हाला चालवावं लागेल. बाकी मग काय प्रॉब्लेम नाही आहे. अजून जवळजवळ आपल्याला 1000 किलोमीटर दाखवतात इकडनं कल्याण, आणि 18 तास. तर बघू, आता 6 वाजलेत, 12 वाजेपर्यंत म्हणजे 6 तास कंप्लीट केले, तर उद्या फक्त 12 तासाचाच प्रवास राहतो. उद्या करू शकतो आपण तेवढा वेळ. आमचं सामान बघा कसं पडलंय, शिट, बघूनच कसं नाही वाटतंय. हे बघा, त्याच्यात काय कोणी काय शॉपिंग केली काहीच माहिती नाही, बस टाकून डंप करून दिलेलं. व्हेरी पुअर मॅनेजमेंट, व्हेरी पुअर मॅनेजमेंट. बहुत पैसा आहे आम्हाला. तिसरा बसू शकत नाही इकडे. 48ला आता आपण जॉईन होणार आहे. जस्ट 1 किलोमीटर NH48. आता NH 150A वरून आलो आपण, तर 500 मीटरने आपण जॉईन करू आपला NH48 हायवेला. तर आता वाजलेत 9:30. हा रोड बरा वाटतंय. तर आपले बाकी टोटल 870 किलोमीटर, आणि लागणारा वेळ दाखवतोय की 15.5
तास अजून चालवू आपण बरेच 700 किलोमीटर 750 किलोमीटर ठेवू असा प्लॅन चाललाय. रात्री जेवढं मोस्टली खेचू शकतो कारण ट्रॅफिक नसते. प्रत्येक म्हणजे सकाळ आणि रात्रीचे फायदे नुकसान आहे. सकाळी तुम्हाला रोड क्लिअर दिसतो, तुमची स्पीड जरा वाढून जाते. रात्री तुम्हाला रोड तेवढं क्लिअर नाही दिसत तर स्पीड कमी होते, पण ट्रॅफिक तेवढी नसते. म्हणजे तो एक तिकडे फायदा होऊन जातो. का बोलतात त्याला? NH48. अच्छा, हे विंडमिलला मराठीत ते बोलतात पवन चक्की. चवन पक्की. पवन चक्कीचं पात बघा किती मोठं आहे. ज्यावेळेला फिरतं आपल्याला वाटतं की एवढं मोठं नसेल. मानलं पाहिजे या लोकांना जे ड्राईव्ह करतात, हे घेऊन जातात ते. आपलं 5th टाइम टाकी फुल करायचा वेळ आहे. डिझेल आणि राहिलेत आपले इथे 800 दाखवत आहे, पण हा वेगळा रूट दाखवत आहे. तर आपले जवळपास 700-750 किलोमीटर राहिलेत. तर एक टाकी फुल मध्ये होऊन जाईल कारण ट्रॅफिक वगैरे पण आहे. तर बरोबर 5 टाकी लागले आपल्याला पूर्ण आपला टूर संपायला. आता वाजलेत 11. आपण जेवलो पण नाही आणि हॉटेल मिळालंय. पण अजून असा विचार चाललाय की 100 किलोमीटर चालवू, जेवू आणि मग हॉटेल बघूया. म्हणजे सगळं करता करता मला तर 12:30 एक तर वाजतीलच. बघू, ॲटलिस्ट फ्युएल मिळालं, एक टेन्शन आपण कमीत करत जाऊ. मग जेवायचं बघू आणि मग हॉटेल. मॅप थोडं चुकीचं दाखवत आहे. आता पूर्ण परत रिसेट करतो कारण कोल्हापूर जरी दाखवलं ना तरी हा विजयनगर वगैरे तो करून सोलापूर करून कोल्हापूर दाखवत आहे. रिझन नाही माहिती का, खूप फिरवत आहे. इव्हन पुणे पण तोच रूट दाखवत आहे. आता मॅपमध्ये असं टाकतो की बेळगाव, त्याच्यानंतर मग कोल्हापूर, पुणे असं टाकून मग रिसेट करतो मी. 700च्या आसपास राहिले असतील आपले. मस्त रोड मिळाला. जवळजवळ 300 किलोमीटर आपण नॉनस्टॉप खेचून काढले. मजा आली. डिझेल हा इथे रेट आहे 89.92चा आणि डेन्सिटी 827 आहे. काय वाटतं? रवींची मस्त झोप झाली आहे. झोपलाच आराम करतो. घोरतोय तू कधीपासून माहिती आहे का तुला? भरलाय 48 लिटर आणि टोटल कॉस्ट झाली 4343.14. 5th टाइम. रात्रीचे आता 12:30 वाजले. उद्यासाठी आपल्याला कमी किलोमीटर ठेवायचे म्हणून आपण आता रस्ता खाली दिसतो म्हणून आपण पळवतोय. तर हुबळी आता 64 किलोमीटर बाकी आहे आणि 1 तास दाखवत आहे. पण आपली गाडी 100 वरती आहे. पण जर का 100 वरतीच कंटिन्यू असेल तर हुबळी 64 म्हणजे आपल्याला जसं 40-45 मिनिटामध्ये आपण येऊ शकतो. म्हणजे 1:15 पर्यंत आपण. आणि या पट्ट्यामध्ये ना हॉटेल पण नाही दिसले आम्हाला स्टेसाठी कोणते. तर कदाचित आता नेक्स्ट सिटी हुबळी आहे तर आम्हाला तिकडे मिळायला पाहिजे म्हणून आता हुबळीकडे आपण जातोय. हॉटेल मिळालं की त्यावेळेला तुम्हाला कळवतो. पण रस्ता असाच आहे आता मस्त मोकळा एकदम. काय काय असे रस्ते आहेत की जिकडे स्ट्रीट लाईट लावलेत. तर आता वाजलेत जवळजवळ 2 आणि आम्ही पोचलो धारवाड. थोडा मोठा स्टेज केला, पुढे जेवढं मॅक्झिमम जाऊ तेवढं. पण काय झालं, हॉटेल मिळत नव्हतं. तर अर्धा तास आपला इकडेच गेला. जे आपण कल्याणवरून निघालो ज्यावेळेला धारवाडला आपण ज्या हॉटेलला थांबलो होतो, द्वारकट्टा असं का आठवत नाही मला, द्वारकट्टा असंच काहीतरी. त्या हॉटेलला आम्ही विचारलं पण लग्न असल्यामुळे त्यांनी पूर्ण फॅमिलीला ते हॉटेल रेंट आउट केलेलं आहे. तर आम्ही त्याच्याच पुढे आलो आहे, अयोध्या रेसिडेन्सी. तर आम्ही इकडे आज स्टे करू आणि आजचा ब्लॉग इथे संपवतो. उद्या आपण धारवाड ते कल्याण हा पूर्ण प्रवास करणार आहे. चला, शुभरात्र.